आपण एक पहिली बैठक आपली घेतली ज्याच्यामध्ये आपण काय काय केलेलं आहे मुंबईमध्ये, ज्या ज्या परवानग्या आपण मागितलेल्या आहेत त्याच्याकडे ॲप्लिकेशन्स आपले सर्वांकडे दिलेले आहेत. BMC म्हणजे मुंबई महानगरपालिका, त्यांच्याकडे सर्वात मोठं खातं आपलं जातं की स्वच्छतेचं आहे, पिण्याच्या पाणीचं आहे, टॉयलेटचं आहे आणि त्यासाठी त्यांचे लागणारे लोक, त्यांचे लागणारे बूथ, त्यांचे पाण्याचे टँकर्स, त्यांचे हॉस्पिटल जे आहे त्याच्यामध्ये लागणाऱ्या बेड्स, कारण काही बेड्स आपल्याला रिझर्व करून घ्यावे लागणार आहेत. मुख्यतः आपल्याकडे जो प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वात जास्त असणार आहे आणि टॉयलेट्स बाथरूमचे असणार आहे. त्याच्यामध्ये महिला वर्ग देखील असणार आहे. जरी दादा बोलले की महिला वर्ग नसेल तरी पण मोठ्या प्रमाणात महिला वर्ग शेवटी येतोच, कारण या चळवळीमध्ये असं कधीच बघितलेलं नाही आहे की मराठ्यांच्या आंदोलनामध्ये महिला नाही आहेत. मी तर नाशिकमध्ये असं बघितलं होतं की अख्खं मैदान महिलांनीच भरलेलं होतं आणि पुरुष त्यावेळी तिथे नव्हतं. आता ज्या पद्धतीने आपण तयारी केली आहे ही प्राथमिक तयारी आपण आज सर्वांसमोर ठेवली की काय काय आपण केलेलं आहे. उद्यापासून त्याचा पाठपुरावा चालू आपला होईल. सोमवारपर्यंत सर्व गोष्टी फायनल झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये स्टेजचं पण त्यांचं प्लॅन वगैरे सर्व येतं आहे, त्यांचा खर्च किती आहे तो सर्व आपल्याकडे येतो आहे. त्याच्यानंतर जो मुख्य गोष्ट आहे तिकडचं की तिकडे मनोजदादा जिथे राहणार आहे तिथे आपण काय व्यवस्था केलेली आहे, त्यांचं टॉयलेट कुठे असेल, त्यांचं बाथरूम कुठे असेल, त्यांना जर खालती विश्रांती करायची असेल तर ती कुठे असेल. त्याच्यानंतर आपले जे ह्यांचा मीडिया जो असतो किंवा जे यांच्याबरोबरच्या पहिल्या फळीतले जे लोक असतात ते कुठे बसतात, त्यांच्यासाठी काय व्यवस्था आहे. येणारे जर काही पाहुणे किंवा आपण काय म्हणतो की जे राजकीय नेते म्हणा किंवा अजून कोणी येणारे जे लोक असतात भेटायला, ते आल्यावरती त्यांचं आपण मुवमेंट कशी करायची, तो कुठून आला पाहिजे, कुठून गेला पाहिजे, त्यांना एंट्री एक्झिट कशी द्यायची, या सर्व गोष्टींची आपल्याला बारीक जी आपली जी फायनल आपल्याला जो प्लॅनिंग आहे तो आपल्याला रविवारी बसून हा फायनल करावा लागेल. त्यासाठी आपण रविवारी मोठी व्यापक बैठक ही मुंबईमध्ये इथेच आपण या छत्रपती शाहू सभागृहामध्ये घेतोय. आणि हे सर्व करत असताना बरेचसे मंडळ आज त्यांच्या गणपतीच्या आगमनाच्या तयारीमध्ये आहेत, पण तरी पण आज घाटकोपरला मीटिंग लागलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे रविवारी महाराष्ट्र नगरमध्ये पण मीटिंग लावत आहेत. चेंबूरवरनं देखील बरेचसे लोक आलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे मराठा समाज आहे जो गावी जात नाही आहे तो आपल्याकडे आहे. कारण जरी मंडळाच्या मध्ये असेल तरी ते मुंबईमध्ये येऊ शकतात, आपल्याकडे राहू शकतात, पुन्हा ते मंडळामध्ये काम करू शकतात. आणि जवळपास हा पूर्ण आठवडा हा सुट्टींचाच दिवस आहेत, कारण मुंबईमध्ये शाळा बंद आहेत आठवडाभर, त्यामुळे शाळेची वाहतूक नसणार आहे, कॉलेज बंद असतील, त्यामुळे सुट्टीचं वातावरण असल्यामुळे जे पालकवर्ग घरी असतील आणि ज्यांच्याकडे गणपती नसेल ते देखील मराठा समाजातील बरेचसे लोक, त्याच्या व्यतिरिक्त इतर जातीतील आणि धर्मातील लोक देखील आपल्यासाठी सहकार्य करणारी लोक आज महाराष्ट्राने आपण सर्व ठिकाणी सर्व मोर्चांमध्ये पाहिलेत. तीही लोक अग्रगण्य असतात प्रत्येक आंदोलनामध्ये, तर तीही लोक आपल्याला मदतीसाठी आपल्या पुढे असतील. आता फक्त वेळ अशीच आहे की मनोजदादा मुंबईमध्ये कधी येत आहेत, किती वाजता येतील आणि कशा प्रकारे आपलं ते आंदोलन सुरू होईल. त्याच्यासाठी नियोजनासाठी आम्ही आताच मगाशी सांगत होतो, तुमच्या माध्यमातून पण सांगतो की जे वाहनं मुंबईच्या बाहेरून येतील किंवा मुंबईतली जरी असतील तरी त्यांना पार्किंगसाठी आम्ही BPT जो मुंबई पोर्ट ट्रस्टची एक मोठी जागा आहे तिथे आम्ही करायला सांगितलेली आहे. कारण एक साधारणतः 2-2.5 किलोमीटरचा तो डिस्टन्स आहे आपल्या तिथपासून आझाद मैदानपर्यंत. परंतु जर आपण तसं न करता जर गाड्या थेट शहरामध्ये आणल्या तर मागची माणसं कधीच मुंबईमध्ये पोहोचू शकणार नाहीत आणि मग तो सर्व आपलाच नियोजन तिथे कोळंबला जाईल. त्याच्यासाठी म्हणून एक आपली तयारी अशी असली पाहिजे की जी आम्ही तयारी करतोय ती संपूर्ण झालेली तयारी आम्ही मनोजदादांकडे पाठवून देणार. त्याच्यामध्ये त्यांना काही बदल पाहिजे असतील, काय असतील ते सांगितल्यानंतर ती फायनल जी आम्ही एक मॅपिंग देऊ की बाबा कुठल्या कुठल्या रस्त्यांनी आलं पाहिजे, कुठले रस्ते आपल्याला सोयीस्कर पडतील, कुठली मार्ग आहेत. मुंबईमध्ये आता येण्यासाठी आपल्याकडे रेल्वे आहेत, अंडरग्राऊंड रेल्वे पण काही ठिकाणी मध्यभागापर्यंत आलेले आहेत, काही ठिकाणी मोनोरेल आहेत, ते जोडून तुम्ही कुठपर्यंत जवळ येऊ शकता असे काही मार्ग आहेत. त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन CST आणि चर्चगेट आपण म्हणतो हे दोन्हीच्या मध्यभागी हे स्थान आहे, त्यांनी आपण येऊ शकतो. चौपाटी मार्गे जरी कोस्टलनी लोक आली
तरी कोस्टलवरनं देखील फार कमी अंतर आहे चालायचं. मधल्या रस्त्याने जर आले चर्चगेटपासून डायरेक्ट क्रॉस मैदानवरती तरी ते येऊ शकतात. त्यामुळे यायला आपल्याकडे मार्ग भरपूर आहेत. मार्ग आपण मोकळे ठेवले तर लोक वेगवेगळ्या मार्गाने मुंबईमध्ये येतील. काहींनी जर मुंबईच्या बाहेर देखील जर गाड्या जरी पार्क केल्या, वाशी आहे, खारघर आहे, कळंबोली आहे, कामोठे आहे, तिथे देखील आपली वस्ती भरपूर आहे. तिकडे देखील टॉयलेटच्या वगैरे व्यवस्था करता येईल तिकडच्या महानगरपालिकेला सांगून. आणि तिकडनं ट्रेननी देखील आपण डायरेक्ट लास्ट स्टॉपला येऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला मुंबईमध्ये कुठे अडकायची गरज पडणार नाही. याल ते डायरेक्ट आझाद मैदानच्या आतमध्ये तुम्ही याल. त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण मुंबईमध्ये आझाद मैदानवरती पोहोचू शकतो. आणि अटल सेतू मार्गे देखील आपण येऊ शकतो की चौपाटी, अटल सेतू चौपाटी निघतेवेळी देखील आपल्याकडे येतेवेळी जे मुंबईच्या बाहेरून येणारे आहेत ते आज अटल सेतूवरनं डायरेक्ट पटकन पोहोचू शकतात. जसं आता आवळे पाटील साहेब अर्ध्या पाऊण तासामध्ये लोणावळ्यावरनं इथपर्यंत पोचले, तसं जर असेल तर ते देखील लक्षात ठेवलं पाहिजे की लवकरात लवकर पोचण्यासाठी आणि सुखरूप पोचण्यासाठी या काही गोष्टी आहेत त्या करू. प्रशासनाला देखील विनंती करू की त्यांनी आम्हाला जर हिपॉन हॉफ बस असते, म्हणजे एकाच ठिकाणी पिकअप करतात दुसरीकडे सोडतात, अशा जर बसीस दिल्या आणि त्या चालू केलं तर ह्या 2 ते 3 किलोमीटरचा जो अंतर आहे तो आपल्या काही लोकांना आरामात त्या बसमध्ये बसून जाता येईल. BSTची सोय तशी करून घेता येईल. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे आंदोलन चांगल्या पद्धतीने पहिल्यांदा आपण सुखसोयीनुसार करू. कारण 1 दिवसाचं आंदोलन किंवा 4 तासाचं आंदोलन असं तर सांगितलं असं कसंही करा, पण जर लोक राहणार असतील तर मग रात्रीवेळी कमीत कमी ते वातावरण चांगलं असावं. अगदीच कुठेतरी उकरड्यावरती राहतात असं होऊ नये. आणि म्हणून या काही नियोजन आपण करतोय. मुंबईमध्ये देखील गणेशोत्सव चालू असल्यामुळे रात्रभर मुंबई चालू आहे. मुंबई बंदच नाही आहे. या आठवड्याभर मुंबई कधीही बंद नसणार आहे, कारण हे पंडाळ बंदच होत नाहीत कधी. मंडळं जी आहेत, लालबागचा राजा म्हणा किंवा आपल्या बाजूला चिंचपोकळी आहे, चिंतामणी आहे, मुंबईचा राजा आहे, हे कधी बंदच होत नाहीत. हे संपूर्ण चालू असतं. गिरगाव आहे. आणि त्यामुळे कसं आहे की आपल्या लोकांनी फिरलं तरी तशी काय अडचण नाही, कारण सर्व हिंदू आहोत. त्यामुळे आपले लोक काय तिथे जाऊन कुठे मंडळामध्ये काय विटंबनावर तर करणार नाही. उलट ते खुश होतील की इतक्या वर्षामध्ये आम्हाला मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये आम्हाला यायला मिळालं, गणेशोत्सव बघता आला. आणि तुम्हाला एक सांगू शकतो की मुंबईमधली जी मंडळं आहेत आमच्याकडची इतकी वर्षाची 75 वर्ष 100 वर्ष अशी झालेली, जर पाहुणे जर येतात किंवा बाहेरून जर लोक येतात तर त्याचं स्वागत केलं जातं. हे आम्ही बघितलेलं आहे आणि आपण करतो, कारण आपली संस्कृती त्याची आहे. त्यामुळे तिथे जरी गेल्यावरती मला असं वाटणार नाही की काय कोणतरी आलेत वगैरे किंवा मराठी आलेत म्हणून त्यांना असं नाही, पण एक पाहुणे आलेत, मराठवाड्यातले आलेत, सोलापूरचे आलेत, तर एक वेगळा आनंद त्या माणसाच्या चेहऱ्यावरती असतो की आमच्या गणपतीच्या दर्शनासाठी हे माणसं एवढे लांब आलेले आहेत. त्यामुळे तोही एक चांगली गोष्ट आपल्याकडून घडेल. आणि चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की मनोतात्यांच्या तब्येतीवरची काळजी ही सर्वांनाच आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि राज्य सरकारने देखील हा जो प्रसंग आज आपल्यावरती आहे की त्यांना आज पुन्हा मुंबईवरती येऊन ज्या पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली आहे, ती घोषणाच पहिल्यांदी मनाला लागण्यासारखी आहे की येईन तर तुमचा नाहीतर समाजाचा, असं जे सांगितलेलं आहे. तर त्यासाठी जरा थोडंसं रुखरुख लागते. आत्ता शासन कुठेतरी आता कळायला लागलं की आता त्यांच्या मिटिंगा वगैरे चालू झाल्या. 4 महिन्यापूर्वी तारखा दिलेल्या आहेत, 4 महिन्यापासून काही झालेलं नाही. जर तसं असतं तर त्यांनी आत्ताच हे घेणं आवश्यक होतं. आणि म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आज तुम्ही सर्वजण आलेत. रविवारी आपण मोठी व्यापक बैठक त्याच्यावरती घेऊया. त्याच्यामध्ये तुमच्याकडे काही असतील, ज्या ज्या लोकांना पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे, ज्या ज्या लोकांना जेवण उपलब्ध करून द्यायचं आहे, मग ते कुठे आपल्याला करून देता येईल, किती लोकांचं करतील, काय देतील, त्यासाठी आपण एक वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे कामं वाटून घेऊ आणि त्या पद्धतीने आपण कामं करू. आणि हा मुंबईकडून आपल्याकडनं कुठलीही गोष्ट कमी होणार नाही याची ग्वाही आपण देऊया. मी सर्वप्रथम एक खुलासा करू इच्छितो की मी काही मनोजदादांनी मला पाठवलेलं नाही, मी काही शिष्टमंडळाचा भाग नाही, मी तुमच्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे.
मी घाटकोपरला जे तुम्ही बैठकीचा उल्लेख केला त्या बैठकीला हरी ढगेचा मला फोन आला किंवा तुम्ही बैठकीला या, म्हणून मी निघालो. आता निघालो तर खाली आत कसं यायचं म्हणून मी काय केलं की बा आपण ज्या रूटने मनोजदादा निघणार आहे शहागड फाट्याहून पैठणला येणार, पैठणहून शेवगावहून मिरी माका, पांढरी पूल, अहिल्यानगर, आळे फाटा, जुन्नर, मग राजगुरुनगर, खेड, मंचर असं करत आपण जे येणार आहे लोणावळा वगैरे ते मी तो रूट अनुभवायचा म्हणून काल हे आमचे मित्र दोघ जण पत्रकार आहेत त्यांचे 4-5 चॅनल आहे जे तुम्ही माझ्या बाईट पाहता, शरद शिंदे आणि सुरेश शिंदे या दोघांनी एक संकल्पना आम्ही चर्चा केली की बा त्यांच्या कॉमेंटमध्ये काय होतं लोकांच्या भावना कळतात. तुम्ही राहतात मुंबईला, तुम्हाला माहिती आहे हे सगळे तुम्ही आता जे एरियांची नावं सांगितली यांनी फक्त टीव्हीत पाहिलेले असते नाही का, शिवाजी पार्क, दादर वगैरे हे जे गाव असते हे त्यांना माहीत नसतात. मग आता करायचं काय तर म्हणलं बा त्या रूटने आपण जाऊ आणि दाखवत चालू की बा हा पैठणचा फाटा आहे, कारण विदर्भातला माणूस आला त्याला पैठण फाटा माहीत नाही, शेवगाव माहीत नाही. मग ते दाखवत मग तिथल्या लोकांचं नियोजन काय चालू आहे ते बघत आम्ही मग तिथल्या लोकांना फोन करणे, मग ते तिथं आले, मग त्यांनी सांगितलं की आम्ही असं नियोजन करतो तसं. मग रात्री आम्हाला 11:30-12 वाजले आळे फाट्याला पोहोचायला. मग एक व्यक्ती होते त्यांना फोन केला, म्हणलं इथं आपण ते म्हणे तुम्ही इथं थांबायला बरं करा म्हणे, उद्या सकाळी आपण आळे फाट्याची बैठक लावू. तिथं थांबलो, सकाळी तिथून निघलो, त्यांचे बैठक घेतली, ते लाईव्ह केलं, सगळं लाईव्ह केलं मी, फेसबुक लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह यांच्या चॅनल्सवर. येताना मग मुस्लिम बांधव, ओबीसी बांधव, आता काही तो भाग जो आहे त्यामध्ये ओबीसी बहुल भाग आहे, जसा की शेवगावच्या पुढं निघाल्यानंतर ओबीसी तर तिथं ओबीसी लोक जे आहेत जे माळी समाजाचे असतील, वंजारी समाज, ते म्हणले आम्ही तुमच्या पाठीशी, त्यांच्या मुलाखती घेतल्या आपण. मग मुस्लिम बांधव म्हणले आम्ही तुमच्या नाश्त्याची चहाची सोय करू. म्हणजे असे अनुभव आम्हाला काल येत गेले. पुढं आलो आळे फाट्याला भव्य असं सावता महाराजचं मंदिर आहे, माळी समाज जास्त आहे. त्यांनी आज सकाळी सांगितलं की बा आम्ही, कारण अहिल्यानगरहून निघाल्यानंतर आळे फाटा सगळ्यात मोठा आहे, कारण मध्ये गावं नाही, भाळवणी, टोकवडी काय ते गाव आहे. त्यानंतर आळे फाट्याचे तिथला एक विश्वास झाला. मग तिथून आम्ही गेलो शिवजन्मभूमी जुन्नरला. योगायोगाने तिथले DYSP धनंजय पाटील साहेब होते आणि PI साहेब ते पाहणीच करत होते आणि आपले जे बांधव होते ते सगळे पाहणी करत होते. आम्ही गेलो तर ते आमचं लाईव्ह चालू असताना साहेबांनी ते भेटले. मग आम्ही तर त्यांनी नियोजन सांगितलं की बा, त्यांनी विनंती केली की बा तुम्ही वर शिवजन्मभूमीला जायचं म्हणलं की प्रत्येकाला वाटेल मनोजदादासोबत मला जाऊ द्या, ते एक 10-15 गाड्या तुमच्या जाऊ द्या बा ज्या असतील त्या. आता म्हणलं साहेब मी काही शिष्टमंडळाचा भाग नाही, ते ठरवतील कमिटी आमची. मी असं आलो. मग ते म्हणले, त्यांना आपण हा विश्वास दिला की 2 वर्षापासून मनोजदादाच्या रूपाने आम्ही शांततेचा लढा लढतोय. आम्ही कसल्याही पद्धतीने पोलीस प्रशासनाची आम्हाला गरज नाही. जसं तुम्ही आय कार्डचं म्हणले ना सर, तर आम्ही काय केलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीला T-शर्ट छापले ते तिथे आणि जे मीडियाचे असतील ते म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा सर्वसामान्य लोक प्रत्येकजण T-शर्ट, त्याच्यामुळे आपला माणूस लगेच लक्षात येणार आहे. आणि त्यांना स्वयंसेवक बनायला सांगितलं. हे मनोज जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही, हे आपल्या बी घरचं काम नाही, हे सगळे येणाऱ्या आपल्या पिढ्यांसाठी करतोय. तुमचं आमचं काय आता हे नाही, आपण आपल्या पिढ्यासाठी करतो. प्रत्येक व्यक्तीला हेच सांगतो आपण की स्वयंसेवकच्या भूमिकेत ये. म्हणजे आपण जरी आता तुम्ही जरी हे तर तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणी बर्डन नाही की बा हे येत आहेत मग आपल्याला व्यवस्था करायची. तुमच्याकडून जे शक्य होईल ते, बाकी सगळं दानापाणी आम्ही दादांनी सांगितल्या पद्धतीनं महिनाभर पुरवलीत का. मग ते काही गाड्या तर अशा सजवल्या आहेत, एका याच्यात वापरायचं पाणी, एका याच्यात त्या टाक्या बी लावून आलेले आहेत स्वयंपाक प्रत्येकासोबत. आता गावातला एक आचारी असतो, ते रस्त्याने चालतं ते जेवणाची, पंढरीच्या वारीला जसं कोट्याधीश बी माणूस चालतो, सर्वसामान्य बी माणूस चालतो, तशा पद्धतीने आपल्या ते सवय आपल्या लोकांना. तर त्याचा काही लोड नाही. मी काय हे नाही, फक्त एक विनंती करतो की तुम्ही इथलं जे नियोजन आहे ते आम्हाला काही माहीत नव्हतं, म्हणून यांना म्हणलं आपण चला. मुंबईचं काय आहे, कारण तुम्ही 6 कोटी मराठी आम्ही येतोय म्हणताय, दादा येतोय म्हणतायत. 6 कोटी मराठी इथं जर 1500 जरी आले तर इथं किती हाल होते. आता मी एकटाच आलो तर ती गाडी पार्किंगला, तर मी वीरेन भाईला फोन केला, म्हणलं गाडी, तर ते म्हणले राहू द्या. पण ते काय होतं, कोणालाच काही रूट कळत नाही आणि त्यांनी जो जीप मॅप पाठवला त्याच्यामुळे मी बरोबर तुमच्यापाशी आलो. आता मी इथं 4-5 वेळा आलेलो आहे, आप्पा होते तेव्हाही आलेलो आहे मी बऱ्याच वेळा आलो, पण ते थोडासा रूट हुकलो म्हणून तुम्हाला फोन केला. तर सांगायचं तात्पर्य हे, मी पण सर्वसामान्य, मी काही शिष्टमंडळाचा भाग नाही. तुम्ही सर्वजणांनी जे काही डिसिजन घेतलं असेल ते आम्हाला मान्य आहे. तुमच्या इथलं नियोजन पोहोचावा म्हणून यांना आता हे तुम्हाला काही प्रश्न विचारतील, तुम्ही ज्यांना जे सांगता येईल काय बोलता येईल तर ते तुम्ही त्यांना सांगा.